श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 24. श्रीराम लग्न मंडपात येतात. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सीतेसी नेसावया चिदंबरा, नाहना रत्नाचे अलंकार, हृदही पदकी नीळ मनोहर विचित्र हार मुक्त लगे. सीतेला सुंदर असे चिदंबर नेसण्यापूर्वी रामनामाचे श्रवण कसे करतात त्याचा उल्लेख करताना नाथ महाराज म्हणतात, अहंकाराचा बीज काढून, मोह ममताचा कोंडा काढून, सुलीव काढून भावाची दुरडी भरली आणि धान्य दळून विवेकाच्या चाळणीतून ममतेचा कोंडा काढून भक्तीचा लाडू काढले. म्हणजेच या देहातून अहम ममता काढून सोहमला जेव्हा मनुष्य प्राप्त होतो तेव्हा राम कळतो असे वर्णन करून झाल्यावर जे काही फळे आणली गेली आणि तीही मुक्त होती, त्यात किडीही आणली होती व श्रीराम ते फळ खाऊ लागले. श्रीराम हे अच्युत फळ म्हणजे कोय नसलेला आंबा श्रीराम त्याचा उपभोग घेतात. त्यामध्ये सुरुवातीस सौभाग्याचं लेणं म्हणजे धने, हळद व जिरे हे विवेकाने ठेवले व श्रीराम हे आहेव पण आहे ते स्वतः श्रीराम हातात घेऊन सीतेला बोलावून सीतेच्या गळ्यात बांधतात आणि राजा दशरथाने आणलेले सर्व फळे सीतेला अर्पण करतात. त्याच ठिकाणी चारी मुक्ती आल्या होत्या. त्यात पहिली समीपता, दुसरी सलोकता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता ह्या चार मुक्ती या लग्न मंडपात सीतेबरोबर आल्या होत्या. श्रीरामाने ज्यांची ज्यांची योग्यता पाहून ते त्यांना देऊ केले. श्रीरामांचे लग्न पाहण्यासाठी स्मृती व श्रुती आल्या आणि ऋष्यशृंगाची पत्नी ही शांता नावाची श्रीरामाची मानलेली बहीण ही कलवरी म्हणून लग्न मंडपात प्रभू रामजवळ आली. अखंडपणे त्या ठिकाणी वावरू लागली. मग शतानंद पुरोहिताने चारी मुलींना बोलावून घेऊन मंडपात बसवण्यात आले व दशरथाने आणलेले वस्त्र नेसवण्यात आले. ते म्हणजे रामनामाचे वस्त्र नेसले आणि मोह मायाचे वस्त्र काढून टाकले आणि चारी मुक्ती ह्या सज्ज श्रंगारल्या. त्यामुळे सीतेचा पदर झळकू लागला व राजा दशरथांना ते बघून आनंद झाला. त्याचप्रमाणे त्या तिन्ही नवरी अति सुशोभित दिसू लागल्या आणि चारी सुना समोर बसून अनेक फळे राजा दशरथाने अर्पण केले. मग शतानंदाला श्री दशरथ राजा धन व देऊ केले, पण त्यांना द्रव्य आम्हाला नाही, फक्त श्रीरामाचा लोभ आहे असे शतानंद म्हटल्यानंतर राजा दशरथाने त्यांना नमस्कार केला. त्यावेळेस वसिष्ठ मुनी जनकाला बोलावून सांगितले की सर्व वऱ्हाडी सहित चारी कन्या समोर आणा. असं म्हटल्यानंतर त्या चारी कन्याला बोलावण्यात आले व त्यांना बघून सर्वांना आनंदित झाले. व लगेच सुमेधा माथाने तेल वनासाठी समोर गेल्या आणि येत असताना नाना प्रकारचे लाडू हे शुद्ध सत्वाचे श्रीरामाला अर्पण केले. मग एवढ्या शुद्ध भावाने फळे व फराळ देऊन झाले म्हणजे सद्भावाचे गुळ घालून श्रीरामासहित तिघांनाही तेलवण करण्यात आले. व हे झाल्यानंतर शुद्ध सत्वाचे वारूवरी बैसून मंडपात चारी नवरे आले. जनकजी व सुमेधा यांनी सर्वांना सन्मान देऊन बसवण्यात आले आणि श्री रामाने आणि वसिष्ठाने श्रीरामाच्या हाताला धरून भोल्यावरी बसविण्यात आले. त्यावेळेस बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वसिष्ठाने सुमेधाला सांगितले की रामाकडे येऊन तेलवर करावं
असं म्हटल्यानंतर सुमेधा आल्या आणि प्रभू रामचंद्राच्या शरीरावरून लिंबलोन ओवाळून टाकू लागल्या व सर्व वस्त्र श्रीरामांना निशवनात आली. त्याचबरोबर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नाला सुभेदाने तेलवन करून वस्त्रे निशवनात आले. मग पुढे ओंकारापासून जसे 4 वेद झाले तसे 4 भाऊ शोभू लागले आणि तन्मयाचे निज शस्त्र धरून निज बोधाची घुंगरू वाजू लागले. त्यामध्ये अष्टसिद्धी येऊन नाचू लागल्या. त्या ठिकाणी योगी संन्यासी पाहत आहेत. राम स्वतः सर्वांना जवळ बोलावून शुद्ध सत्वाचे गंध लावू लागले आणि शतानंद दृश्य ते आनंदाने पाहू लागले आणि सर्वांना आनंद झाला आणि नाचू लागले. व सर्व नवरे मंडपाच्या आत येत असताना ब्रह्मविद्येच्या सुवासनी श्रीरामाच्या मस्तकावरती निज बोधाच्या अक्षता टाकून ओवाळू लागल्या. त्यावेळेस श्रीरामांना आनंद होऊन सर्व योगी संन्याशांना सायुज्य पदाला प्राप्त करून दिले आणि रज आणि तम काढून अग्नीमध्ये जाळले आणि त्याचा बांब फोडून टाकले. त्यामध्ये चैतन्याची अग्नी देवीन सर्व ममता जाळून काढली आणि विवेकाने नळकांड्या फोडल्या व सैन्य भक्ताच्या अंगावर पडू लागल्या. मग क्रोधांचे चक्र जाळून काढले, ते शांतीचे अग्नी लावून टाकले. त्यामुळे श्रीरामांच्या भक्तीने कामाचा नाश झाला, अहंकाराला सुद्धा थारा मिळेना. अशा प्रकारे भक्तीच्या मार्गाचा उल्लेख नाथ महाराज करतात आणि पुढे जाऊन म्हणतात की श्रीराम मंडपात येत असताना सर्व लोक येऊ लागले. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ सर्व काही बाहेर ठेवून मंडपात येऊ लागले. मग त्यामुळे निज आत्मदीप्ती कशी आहे ते ऐका म्हणून नाथ महाराज सांगतात की श्रीरामामुळे सर्वांकडे असलेला अंधकार जाऊन प्रकाश आला. पहिल्या दारी सिद्धी कलश घेऊन उभा टाकली, दुसऱ्या बाजूला श्रद्धा, कीर्ती व मुक्ती स्वागतासाठी उभ्या टाकल्या आणि त्यामध्ये एकीला त्याग, दुसरीला परमा आनंद आणि तिसरीला सुख आनंद दिला. अशा प्रकारे श्रीराम बोहल्यावर बसण्यासाठी आले आणि इथेच नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.